राज्यातील 22 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने आज काढले। त्यानुसार कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरात पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली आहे। तर नांदेडचे मानवी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागाने 22 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढलेत। कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे। योगेश कुमार गुप्ता हे 2012च्या बॅचचे अधिकारी आहेत। त्यांनी मुंबई, हिंगोली आणि परभणी इथं सेवा बजावली आहे। मुंबईतील जलद कृती दलाची जबाबदारी त्यांनी पार पाडली। नांदेड इथं मानवी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते। सध्या गुप्ता हे हैदराबादमध्ये प्रशिक्षणासाठी गेले आहेत। कोल्हापूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर इथं पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली आहे। पंडित यांनी मे 2023 मध्ये कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला। लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम त्यांनी केलं। कोल्हापूर शहर आणि विशाळगड इथल्या जातीय दंगलीची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। अनेक गुन्हेगारांना हद्दपार आणि तडीपार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। आता कोल्हापूरच्या गुन्हेगारी क्षेत्रावर अंकुश ठेवून पोलीस दलामध्ये सुसूत्रता आणि समन्वय साधण्याची जबाबदारी गुप्ता यांच्यावर आहे।